नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. प्रभाग क्रमांक 4 शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख श्री प्रल्हाद शामराव बोरसे यांचा 51वा वाढदिवस ठाणे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. खेवरा सर्कल शाखा येथे काल त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस कुटुंबियांसमवेत त्यांनी केक कापला. शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, परिवहन सेवेचे माजी सभापती अनिल भोर, युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे, शिवसेना टिकोजिनी शाखेचे शाखा प्रमुख टोनी सिंग, हाजुरी शाखेचे शाखा प्रमुख संदीप शेलार, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा, निलेश महाले, शिवसेना महिला आघाडी संघटक नीता कलोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने परिसरातील अनेक सोसायट्यांच्या सदस्यांनी देखील श्री प्रल्हाद बोरसे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. आमच्यासाठी आमचे जिवलग आणि परममित्र, जे खूप रक्ताच्या नात्याच्या पलीकडे आमचे जे स्नेहबंध आहेत, ते कायमचे राहतील. प्रल्हाद बोरसे यांना आजच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देण्याकरिताच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी सर्वप्रथम शिवसेना युवासेना परिवारातर्फे प्रल्हाद दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खेवरा सर्कल शाखेमध्ये सातत्याने सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एक घट्ट एक मुठीमध्ये ठेवण्याचं काम प्रल्हाद दादा नेहमी करत असतात. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांना साथ घेऊनच असंच आमची शिवसेना खेवरा सर्कल शाखा आणखी मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळीत उतरेल एवढ्या मी शुभेच्छा देतो. आजचा दिवस वाढदिवस आहे. वाढदिवस झाला की एक परंपरा आहे की लोक येतात, केक कापला जातो आणि म्हणतात मिस्टर सो अँड सो वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण इथे मनाला हवासा वाटणारा असा संपूर्ण ह्या विभागातील वेगवेगळ्या सोसायटीतले पदाधिकारी लोक आले होते. प्रेमाने ओथंबून त्यांना केकचा घास दिला त्यांच्या मातोश्रीनी, त्यांच्या पत्नीनी, मुलींनी आणि आमच्यातल्या काही लोकांनी दिला. त्या केकच्या घासात काय होतं? केकच्या घासात होतं वो भावना थी, वो विचार था कि इस एरिया का हर घर में मित्र सखा प्रल्हाद भाई हमारा हो कहाँ, दिल में हमारे प्रेम हमारा आपके प्रति. बस यशवंत आहात, यशवंत होणार, आयुष्यमान व्हा, कीर्तिमान व्हा, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. बोरसे साहेब आणि मी जवळपास 5-6 वर्षापासून तरी एकमेकाला अतिशय परिचित आहोत. पण एक वेळा ज्यावेळी माझी आई इथे आजारी होती आणि आणलं, त्यावेळी मला खरं सांगायचं म्हणजे मला इथे सर्वंट असा कुठे मिळत नव्हता. मी एकदा बोरसे साहेबांकडे आलो, इथे बसलो आणि त्यांनी 1 मिनिटात फोन करून माझा प्रॉब्लेम 2 मिनिटात सॉल्व्ह केला आणि दुसऱ्या दिवसापासून 2 महिने काय किती दिवस तुम्ही या अशा प्रकारे त्या माणसानं मदत केली. जीवेत शरदम शतम. आपण इथे आज बोरसे साहेबांच्या 51व्या वाढदिवसासाठी जमलेलो आहोत. आम्ही इथे ज्येष्ठ जे मंडळी आहोत ते त्यांच्यावरती प्रेमासाठी म्हणून ते आलेलो असतात आणि आमच्या कुठलीही कामं त्यांच्याकडनंच होत असतात. आणि त्यांच्या वाढदिवसाचा विशेष म्हणजे आज त्यांनी सकाळी वाढदिवसाचा केक कापणं पण नाही केलं, पण सकाळी त्यांनी त्या शिवमंदिरामध्ये अभिषेक करून केलेला आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला जसं हे होतं त्याप्रमाणे त्यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या बोरसे साहेबांना खूप खूप अशी बोरसे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरोखर आमच्या आणि बोरसे सोसायटीमध्ये आम्ही एकत्रच आहोत. आमचे जे सदस्य आहेत ते आमचे अध्यक्ष पण होते, आता पण ते कमिटी मेंबरमध्ये आहेत आणि सोसायटीला आमचा खरोखर त्यांचा फारच म्हणजे सगळ्या तळागाळापासून अगदी खरोखर अगदी आणि कोणत्याही निस्वार्थीपणे ते काम करतात. त्यांना फक्त सांगायचं आणि सांगितल्याप्रमाणे फक्त सांगायची कुठे की ते काम झालंच समजा. आपले लहान भाऊ प्रल्हाद बोरसेची वाढदिवस अति शुभेच्छा देतो. परमेश्वर त्याला एकदम लंबी उम्र द्यायचा, मला तर हेच आहे. गुड बाय, ऑल द बेस्ट.
आगे बढ़ो, हम आपके साथ में हैं। मुसळधार पावसातही आमदार श्री संजय केळकर यांनी सुरू केलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींपैकी 50% समस्या मार्गी लावण्यामध्ये श्री केळकर यांना यश आलं. मुसळधार पावसात देखील या कार्यक्रमाला 150 नागरिक उपस्थित होते. या नागरिकांनी आपापल्या समस्या श्री केळकर यांच्या समोर मांडल्या. या समस्यांमधील तब्बल 50%हून अधिक प्रकरणं मार्गी लावण्यात श्री केळकर यांना यश आलं आहे. यामध्ये विविध प्रश्न होते. वारसा हक्क, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांचा प्रश्न असे विविध प्रश्न यावेळेस श्री केळकर यांच्यासमोर नागरिकांनी उपस्थित केले होते. यावेळी ठाणे शहरातील 5 विभागांमधून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले. श्री केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते. आज एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ 125 ते 150 नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते. अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिराळ्या भागामध्ये, किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे, प्रसारिका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत, निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत, अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते. काही पुनर्वसनाच्या फसवणुकीच्या केसेस होत्या, काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या, आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली 6 महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतोय. बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात. आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात. आमचं हे काम आहे, रामभाऊ महाजींच्या पासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. तसंच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल
शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देखील यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सगळ्या खासदारांच्या कामाचं कौतुक केलं. या शिष्टमंडळात डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील बाने, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, प्रताप जाधव आदी उपस्थित होते. यावेळेस मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन मराठा पगडी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समित्यांमधील 909 अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिका गणेशोत्सवानंतर हातोडा मारणार असून सर्वाधिक अनधिकृत बांधकामं असलेल्या दिवा येथून कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकाने मुंबई उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. त्यामुळे दिवा भागातील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. ठाण्यातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न उच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करून पालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समित्यांमधील अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गणपतीनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. सध्या पाऊस आणि गणपती सण असल्याने कारवाई होणार नाही. दरम्यान दिव्यामध्ये आढळलेल्या बेकायदी बांधकामांमध्ये अनधिकृत गोदामांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. नौपाडा कोपरी परिसरामध्ये 10, वागळे एस्टेट परिसरामध्ये 7, लोकपालनगर सावरकर नगर परिसरात 16, वर्तनगर प्रभाग समितीमध्ये 14, माजीवाडा मानपाडा 34, उथळसर 14, कळवा 42, मुंब्रा 32 आणि दिवा 740 अशी अनधिकृत बांधकामांची संख्या आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एखादी देऊन टाकायची पण.